हॅलो गाईज. आज मी होमिओ गुरुकुलमध्ये ॲकोनाइट नॅपेलिस नावाची होमिओपॅथिक रेमेडी शिकवणार आहे. त्यामध्ये आपण फर्स्ट ऑफ ऑल पाहूयात की नोट की जो पेशंट आपल्या ओ पी डीमध्ये येणार आहे तो त्याचा लुक कसा असेल किंवा त्याचे जे सिम्टम्स असणार आहेत ते काय असणार आहेत की सिम्टम्स त्याच्यामध्ये तो प्रचंड अस्वस्थ असेल आणि ॲक्यूट कंप्लेंटसाठी जर तो फर्स्ट टाईम येणार असेल तर आपण ही रेमेडी देऊ शकतो त्या पेशंटला. त्यानंतर खूप अस्वस्थ असेल, खूप घाबरलेला असेल, त्यानंतर त्याच्या बॉडीवर इन्फ्लामेशन झालेलं असेल का इन्फ्लामेशन कशामुळे होऊ शकतं जर बॉडीमध्ये काहीतरी गर्दी झाली असेल, कंजेशन झालं असेल, त्यानंतर त्याची जी स्किन असेल ती ड्राय असेल आणि हात लावल्याच्यानंतर गरम लागेल. पण घाम रेअर पेशंटमध्ये येतं बिकॉज होमिओपॅथीमध्ये कसं इंडिव्हिज्युअलायझेशन हा वर्ड येतो. तर मग काही पेशंटमध्ये असू शकतो घाम, तर काही पेशंटमध्ये नसू शकतो. त्यानंतर ह्या पर्सन असं सांगणार आहे की मला खूप जास्त प्रमाणात तहान लागते. तर मग यासाठी ॲकोनाइटमध्ये एक स्पेसिफिक वर्ड मेन्शन केलेला आहे, अनक्विंचेबल थर्स्ट. त्यानंतर तो पेशंट असं सांगेल की मला ना रात्रीच्या वेळेला किंवा दिवस मावळतीच्या वेळेला जास्त त्रास होतो आणि मी ज्या वेळेला ओपन एअरमध्ये म्हणजे खुल्या वातावरणात जातो तेव्हा मला बरं वाटतं. आता हे आपण लिहायचं कसं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. तर टेन्शन, फिअर अँड रेस्टलेसनेस इन द फर्स्ट स्टेज ऑफ ॲक्यूट डिसीज, सडन ऑनसेट लाईक अ स्ट्रॉंग. इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय आहे? सडन ऑनसेट आहे ॲक्यूट डिसीजचा, ग्रेट फिअर, एन्झायटी आणि रेस्टलेसनेस. ते पिक्चर दिसते बाजूचं त्यामध्ये सगळं दिसते. फिअर आहे, एन्झायटी आणि सडन ऑनसेट कसा स्ट्रॉमसारखा, म्हणजे स्ट्रॉम कसं अचानक येतं पण खूप जास्त असतं, दॅट्स लाईक दॅट ओनली. त्यानंतर ड्राय हॉट स्किन विथ रेअर स्वेट. नेक्स्ट, thirst for large quantity of water, that is unquenchable thirst. Worse in evening and at night. Better in open air. त्यानंतर आपण ॲकोनाइट नॅपेलिसचा माइंड बघूया. त्यामध्ये सांगितलं आहे की तो खूप प्रचंड घाबरतो. आपण आधीच बघितल्याच्या की नोट्समध्ये की तो प्रचंड घाबरलेला आहे आणि अस्वस्थ आहे. तर भीती कशाची वाटते की बापरे मी मरणार आहे आता, आणि तो असं प्रिडिक्ट करू शकतो की मी या वेळेला या दिवशी मरणार आहे आणि तो त्या दिवशी त्या नातेवाईकांना बोलवून घेतो की मी या या दिवशी या या वेळेला मरणार आहे. यासाठी ॲकोनाइटमध्ये एक स्पेसिफिक वर्ड मेन्शन केलेला आहे, क्लॅरिपन्स. त्यानंतरला तो खूप एक्सायटेबल असतो, नर्वस असतो आणि त्याला कशाची भीती वाटते? भीती मरणाची वाटते, अंधार असेल भूताची भीती वाटते, साधा रोड क्रॉस करायचा असेल तरी त्या पर्सनला भीती वाटते, ब्रिज क्रॉस करायचं असेल तेव्हा भीती वाटते. नंतरला लेट सपोज जर लेडी असेल तर तिला प्रेग्नन्सीची भीती वाटते. त्यानंतर त्याला म्युझिक आहे ना ते सहन होत नाही, अनबिअरेबल. त्यानंतर आता आपण हे लिहायचं कसं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ते पाहूया. माइंड, ग्रेट फिअर अँड एन्झायटी ऑफ माइंड, फिअर ऑफ डेथ, प्रिडिक्ट डेट अँड हार ऑफ डेथ, रेस्टलेस, नर्वस, एक्सायटेबल, टॉसेस अबाउट ॲगोनी, फिअर डेथ, डार्कनेस, घोस्ट, क्रॉसिंग रोड और ब्रिज, प्रेग्नेंसी. नेक्स्ट वन, worry and mental uneasiness accompanying even tracheal ailments. Wheezing is unbearable. Aconite patient call friends, warn doctor to be called immediately. ह्यासाठी आपण वर्ड काय यूज केला? क्लॅरिवन्स. त्यानंतर आपण बघूया जनरल सिम्पटम्स काय आहेत. तर आपण काय म्हटलं, जे की नोट्समध्ये पाहिलं तेच मोस्टली जर्नल्समध्ये दिलं जातं. त्याच्यामध्ये काय आहे, जो पेशंट दिसतो बाजूच्या इमेजमध्ये त्यामध्ये काय दिसतं, त्याची स्किन आहे हॉट आहे, गरम दिसतो एकदम रेड रेड. त्यानंतरला स्वेट आहे, नंतर तो खूप जास्त प्रमाणात पाणी पितो आहे आणि इव्हिनिंग आणि नाईटच्या वेळेला त्याला ॲग्रिवेशन होतं आहे, म्हणजेच कंप्लेंट्स वाढतात.
आणि ॲमल्ट्रेशन कधी होते तो बाहेर गेल्याच्यानंतर मोकळ्या वातावरणात म्हणजेच ओपन एअरमध्ये. त्यानंतर आपण त्याचं बघूया फिजिकल्स काय असणार आहे. म्हणजे फिजिकल्स मध्ये आपण कसं सांगू शकतो की लाईक कॉन्स्टिट्यूशन कसं असेल की त्याला पेन एवढं होणार आहे ते इनटॉलरेबल आहे, म्हणजे तो सहनही करू शकत नाही. आणि त्याला हिमोरेज होणार आहे, म्हणजे काय रक्तस्राव होणार आहे, कुठूनही होणार आहे. आणि त्या रक्तस्रावाचा कलर रेड असणार आहे. आणि इन्फ्लामेशन असेल का, आपण आधीच बघितलं की नोट्समध्ये इन्फ्लामेशनचं रिझन काय असू शकतं की आपल्या बॉडीमध्ये कंजेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे इन्फ्लामेशन झालं आहे. आता आपण हे सगळं बघितलं की अरे हे सिम्टम्स होत आहेत, ते सिम्टम्स होत आहेत, पण या सगळ्याचं रिझन काय असू शकतं, त्यालाच बोलतात होमिओपॅथिकमधच्या मेडिकाच्या लँग्वेजमध्ये एलिमेंट्स फ्रॉम. त्यामध्ये ड्राय कोल्ड एअर, ड्राय विंड, चेक पर्स्पायरेशन, फिअर, शॉक, हीट ऑफ सन. म्हणजे जर तो पर्सन ड्राय विंडमध्ये कोल्ड एअरमध्ये गेला तर त्याला कंप्लेंट्स वाढू शकतात. असं हीट ऑफ सन त्याला इनटॉलरेबल असते. त्यानंतर आपण काय बघितलं की नोट्समध्ये की ही रेस्टलेसनेसची रेमेडी आहे. तर मग रेस्टलेसनेसचा ट्राय आहे, म्हणजे यासोबत आपण रेस्टलेसनेससाठी अजून कोणता रेमेडी देऊ शकतो, तर ॲकोनाईट, आर्सेनिक, जस्टॉक्स. आणि आता आपण काय बघितलं अजून की ग्रेट पेन रेमेडी. मग अजून ग्रेट पेन रेमेडीचा पण ट्राय आहे. तर 3 रेमेडीज येतात त्याच्यामध्ये ॲकोनाईट, चामोमिला अँड कॉकियाक्रुडा, ते आपण पुढे बघणार आहोत. रेस्टलेसनेसमध्ये सांगायचं लक्षात नाही ॲकोनाईट, आर्सेनिक आणि रेस्टॉक्स. त्यानंतर जेव्हा पेशंट आपल्या ओ पी डीमध्ये येणार आहे तेव्हा त्याचं कॉन्स्टिट्यूशन कसं असणार आहे किंवा आपण कसं ओळखायचं की हाच पेशंट आहे म्हणून ॲकोनाईटवाला. तर मग प्लिथॉरिक असेल, सँग्वाईन म्हणजे हॅप्पी जॉली पर्सन्स असतात, त्यांचे डार्क हेअर असणार आहेत, नंतर आईचे आणि ते फुल ऑफ एनर्जी असणार आहेत आणि ॲम्बिशन. प्लिथॉरिक म्हणजे ब्लडचं कंटेंट बॉडीमध्ये जास्त असतं. आपण काय काय बघितलं ह्या रेमेडीमध्ये आपण एकदा समराईज करूया. ॲकोनाईट जी रेमेडी आहे त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल काय आहे, रेस्टलेसनेस म्हणजे अस्वस्थ असणार आहे, ग्रेट पेन असणार आहे खूप जास्त प्रमाणात, नंतर अनक्वेंचेबल थर्स्ट असणार आहे, त्यानंतर क्लॅरिवन्स असणार आहे. ह्या 4-5 गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर ही रेमेडीचा पेशंट आयडेंटिफाय करणं सोपं आहे. थँक्यू.